उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झालाय। जयंत पाटलांच्या भेटीनंतर हा दौरा रद्द केल्याच्या चर्चा आहेत। शिंदे महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती आहे। मोठी बातमी समोर येते। जयंत पाटलांच्या भेटीनंतर दौरा रद्द झाल्याच्या चर्चा आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करणार होते, मात्र हा दौरा आता रद्द झालेला आहे। तर जयंत पाटील यांच्या भेटीनंतर हा दौरा रद्द झाल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार होते, मात्र हा दौरा आता अचानक रद्द करण्यात आलेला आहे। नेमकं कारण काय समोर येते याचं? एकनाथ शिंदे हे काल दिल्ली दौऱ्यावर जाण्याचं त्यांचं नियोजन होतं। एनडीएच्या बैठका होत्या अधिवेशनापूर्वीच्या, त्यात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि इतकंच नाही तर महाराष्ट्र सदन इथल्या एका कार्यक्रमाला ते हजेरी देखील लावणार होते। पण अशामध्येच पाहायला गेलं तर त्यांचा आता दिल्ली दौरा तुर्तास रद्द झाल्याचं समजून येत आहे। आणि आज जो महाराष्ट्र सदन इथला कार्यक्रम जो होणार होता त्याच्यासाठी ते ऑनलाईन हजेरी आता लावणार आहेत। इतकंच नाही तर आता सूत्रांकडून असं देखील समजत आहे की आज ते काही महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांसोबत ते आज चर्चा करणार आहेत। कालच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची काल नंदनवन या ठिकाणी भेट घेतली होती आणि त्यानंतर मात्र आज महायुतीच्या काही बैठका त्यांनी बोलवलेल्या आहेत। जी निश्चितच शुभम, खरं तर जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर दौरा रद्द करण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतायत। खरं तर राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, दोन्ही पक्षांमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। शुभम, अर्थातच ज्यानुसार जयंत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यानपासूनच भेटीगाठींचं सत्र त्यांचं वाढलेलं आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत देखील भेट घेतली होती आणि आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली आहे। कुठेतरी जयंत पाटील यांच्या मनात काही वेगळं आहे का अशा राजकीय वर्तुळात चर्चा या थेटपणे सुरू असताना काल नंदनवन या ठिकाणी दोघांमध्ये सव्वा तास चर्चा झाली, ज्यामध्ये पाऊण तास जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांची एकांतात देखील चर्चा झाल्याचं समजून येत आहे। अशामध्ये महायुतीच्या आजच्या बैठकांमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी निश्चितच शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।